आहे माझा आजचा लुक. माझ्या मायराला तुम्हाला तर माहितीच आहे, माझ्या बहिणीचा साखरपुडा आम्ही तिकडे चाललो होतो. तर पाहू शकतो ते माझं सासर आहे, म्हणजे सोनालीचं माहेर घर आहे. किसीने नाही दे का लागलं नाही ना कॅमेरा बंद करून 2 मिनिटं काय उड्या लागले. तर नमस्कार फॅमिली, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललो आहे सोनालीच्या माहेरला, कारण की आहे ना सोनालीच्या आत्या बहिणीचं साखरपुडा आहे. तर पाहू शकता सोनाली रेडी झालेली आहे, मी पण रेडी झालेलो आहे. आता जरा रेडी होतोय हा. आणि ऐक ना, लवकर आवर बरं का. तर 5 मिनिटं तू साडीवर आज वेगळी दिसतेस रे. कसं काय छान दिसते ना. साडी पाहिजे सवच नाही राहिली तुझी. ड्रेस एक नंबर नाही एक नंबर चांगलं दिसतेस काय. आवर लवकर फटाफटा. तर फॅमिली आहे ना, आजचा ब्लॉग कंटिन्यू नक्की बघा. कामात काम फुल घेतलं शिका, सुट्टी द्यायची नाही. केसात कशाला लावते का अय, केसात कशाला लावते. बरोबर चल चल रुद्रा, आईला म्हणा चल लवकर, टाइम झालाय. तर सो कसा आहे माझा आजचा लुक. बर चला. तर हे बघा फॅमिली, माझ्या मायराला तुम्हाला तर माहितीच आहे, माझ्या बहिणीचा साखरपुडा आम्ही तिकडे चाललो होतो. मध्ये त्यांना फोन आलाय, आम्ही 3 मिनिटाचा रस्ता पार केला आणि अजून फक्त 2 मिनिटाचा राहिलाय आणि यांना मध्येच फोन आलाय. म्हणजे बघू शकतात माझं माहेर फक्त 5 मिनिटावरच आहे. फॅमिली आहे ना, आम्ही साखरपुड्यानं आलेलो आहेत, परंतु तिथं काय शूट घेतलेलं नाही, कारण की आपल्याला माहिती सासरवाडीत कोणी काही कॅमेरा काढून बसू शकत नाही आहे. त्यामुळे ते कम्फर्टेबल वाटत नव्हतं जास्त मोबाईल शूटिंग घ्यायला. सोनालीला म्हटलं तू घे, पण तिने काय घेतलेलं नाही आहे बघा. तिथं खाल्लं तरी घेऊन कुरकुर खायचं रुद्राचे. रुद्र काय आहे. तर पाहू शकतो ते माझं सासर आहे, म्हणजे सोनालीचं माहेर घर आहे. बस सगळं म्हणा ते पण बसली कुरकुर खात बसली. अवघड आहे बघ. आता व्हिडिओमध्ये म्हणल्यामुळे आता ती घर उरायला लागली. तर सोनालीची मम्मी पप्पा ते बेलापूरला गेलेले आहेत, म्हणजे आज कार्यक्रमाला आलेले तिचे पप्पा. काजू म्हणतात मला. हा मोबाईलकडे फुल सेल्फी काढू दे मोबाईल. बरोबर लागेल सेल्फी करू. तर फॅमिली आम्ही ना घरी आलेलो आहेत. आता सोनालीचा आज फोटो लुक छान आहे, म्हणजे साडीवरला. त्यामुळे ना थोडं इंस्टाग्रामवरचे पण व्हिडिओ बनायचे. तरी मी तिथं बोललो होतो की तिथं ब्लॉग बनव, कारण की माझी तर सासरवाडी, मी काही तिथं कॅमेरा बाहेर काढू शकत नाही आहे, थोडीफार लाज लावण्यासाठी. तर तिला म्हणलं पण केला का तू, कसलीच नाही गेली. थोडंसं नॉर्मल सेल्फी असं नसं घेतलं. व्हिडिओ बनणार आहेत, रील्स बनणार आहेत, परंतु इथं नाही बनवणार, कारण की आम्हाला इथं कॅमेरामन नाही आहे. आमचा कॅमेरामन सध्या दारे धरतोय आणि आम्हाला थेट त्याच्या वावरात जायचे, जिथं तो दारे धरतो तिथं, आणि तिथं जाऊन आम्हाला व्हिडिओ शूट करायचा आहे. एवढी आमची स्ट्रगल चालू आहे. ऐ काय करते तू. डायलॉग देते ना मनाने घे ना डायलॉग काहीतरी काय करते. हा का. तर फायनली मित्रांनो आम्ही आलेलो आहेत शेतामध्ये. तर आमचं कॅमेरामन काय सापडणार नाही. कॅमेरामनची गाडी आहे, पाहू शकतायत. घरापासून आम्ही जवळपास 2 किलोमीटर आलेलो आहेत, पाहू शकतायत. मस्तपैकी शेतामध्ये कॅमेरामॅनचा म्हणजे विशेष लाईट येतं. आम्हाला रुद्रसकट घेऊन यावं लागला, कारण की रुद्र पण थांबलेला नाही. तो इथं दारी धरतोय या जेवारीला. ए कुठे बघा. तर पाहू शकतात फॅमिली, आम्ही चाललेलो आहेत आता कॅमेरामॅन त्या कोपऱ्यात दारी धरतोय. इकडं सगळं ओल्लं केलेलं आहे. कुठून रस्ता तिथून पाहू शकतो सगळं ओल्लंच आहे. बेकार स्ट्रगल आहे, बेकार. आता इथून जायचं हे इथून जा. कुसळ लागते बाबा साडीला. हे कोणत्या साईडने. तर पाहू शकता मला आहे ना, मला पण ट्रॅक्टरचे काम होतं, 1-2 जणांचे पेरायचं आहे, परंतु व्हिडिओसाठी आहे ना इकडे यावं लागलं आमच्या फक्त कॅमेरामॅनसाठी. पाहू शकता हे किती अडचणीतून चालावं लागत आहे. काय पडली काय रुद्र पण काढवा घेतल्या सोनाली नाही. आवड केलं बाबा. हात देतो खाली पाणी. फायनली आहे ना आम्ही आलेलो लोकेशनवरती. जबरदस्त लोकेशन आहे. असं लोकेशन ना तुम्हाला कुठं दिसणार नाही, कुठं सापडणार पण नाही, एवढी निवांत जागा. आणि म्हणजे जास्त आहे ना कॅमेरामॅनची किंमत आता कळाली जास्त आम्हाला. तो लागला पाणी खेळायला, बघा लागला रुद्राला पाणी खेळायला. तर आज ना खऱ्याने मला आहे ना कॅमेरामॅनची किंमत कळायला लागली. तर आहे ना आता सोनाली आहे ना त्याची डायलॉगची प्रॅक्टिस करते.
कॅमेरामन परत दार पडायला गेलेला आहे कारण की त्याचं पाणी कडेल गेलेलं आहे आणि रुद्र तो खेळतोय. ते कशाला उचलतो पाहू शकता ते कॅमेरामनची ज्वारी आहे. दारे धरतोय. रुद्र जर पाण्यात जर पडला ना तर बघ मग भरची ना. स्टोरी ठेवायला फोटो काढतो. चला तवार स्टोरी वगैरे ठेवायला फोटो वगैरे काढा. कॅमेरामन तोपर्यंत आहे का त्याचं पाणी वगैरे फोडून येतोय. इकडं ऊस आहे, जर ऊस खाऊ वाटलं तरी ऊस खाऊ येत आपण, काही टेन्शन नाही बरं का. एक दिवस असा आला पाहिजे सोनाली, एक दिवस असा आला पाहिजे. तो सांगतो आपण असं ते कॅमेरामनकडे इथं येतो ना व्हिडिओ बनायला. एक दिवस कॅमेरामन घेऊन आपल्याला आहे ना लांब 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 जावं लागणार आहे ब्लॉग बनायला. हे 100% खरं आहे बरं का. मी काय म्हणतो तो मी ब्लॉग त्याची तयारी करत होते. हा ठीक आहे. तर येणार ना मग एक दिवस नक्की असं आपण येणार. डायरेक्ट प्लेननेच भाऊ, डायरेक्ट दुबईला ब्लॉग बनायला, डायरेक्ट दुबईला जाणार ब्लॉग बनायला आम्ही. खरं आहे बरं का मित्रांनो. हे काय ना तुम्ही जर सपोर्ट चांगल्यापैकी केला ना, नाव बदलून नाही ठेवणार मी गोकुळ. मग काय ठेवणार नाव बदलून ठेवीन जर नाही गेलं तर. फक्त तुमचा सपोर्ट असू द्या. थेट दुबईला ब्लॉग बनायला जाणार आम्ही विमानाने, मी आणि सोनाली. दुबई मध्ये आणि ते पण तुला पण घेऊन जाणार बरं का, कॅमेरामन घेऊन जाणार आपण सगळे जाणार. कारण की याच्यात लय मोठी कॅमेरामनची मेहनत आहे. त्यामुळे ना आम्हाला कॅमेरामन घेऊन जायचं थेट दुबईला. ते सगळं महाराष्ट्र फिरायचा ब्लॉग बनत बरं का. ज्यावेळेस चांगलं यूज येतील, ज्यावेळेस चांगलं पेमेंट सुरू होईल आम्हाला त्यावेळेस बरं का. कारण की आता सध्या बाहेर जात येत नाही कारण की आमच्या खिशात सध्या मनी नाही, पैसा नाही. तर बघू शकतात फॅमिली, इथं काय होणं नाही. आम्हाला व्हिडिओ शूट करायला जमलं नाही. डबल आता आल्या त्या रस्त्याने चाललो. तर हे बघा पाणी बिणी बघ ना कसलं. बघा हे पाणी ते तर सावली झालं. उन्हात काय होतं ते फेसला चमकत काय हो. तर आता आम्ही तिकडं चाललेलो इथं. आम्ही म्हणजे मगाशी मी रुद्र घेतला होता, आता त्यांच्याकडे दिलाय. बाबू चिखलात तर जाऊ द्या, वर सगळे कुसाळे साडीला लागते ना. तर बघा स्ट्रगल, बघा आमचं स्ट्रगल. चला चला तुम्हाला तरी काय, तुम्ही तुमचा ड्रेस आहे, माझी साडी खराब आहे. अगं कोणी नाही बघितलं उठ लवकर. किसी नाही देखा. लागलं नाही ना कॅमेरा बंद करून 2 मिनिटं. काय आला उड्या लागले मित्रांनो. सोनायचं तुला एवढं घ्यायला लागलं. बेकार हालचाल बस. तर आई पडली. हळू चला. रुद्र म्हणत आई हळू चला. हा आई म्हणा हळू चल, पडू नको म्हणून. लागलं नाही. तर कॅमेरामॅनची पण सुट्टी झालेली, तर ते पण चाललेले आहेत घरी आणि आम्ही पण चाललेलो आहेत घरी. आम्ही ज्या गोष्टीसाठी आलो होतो ते केलं. काही व्हिडिओ इकडं शूट केले, काही तिकडं केले आणि ह्या रस्त्याने डायरेक्ट आता घरी जाण्यासाठी आलेलो आहे. मी पडले, मला लागलं. ह्या दोघाला काहीच झालं नाही, मलाच लागलं. कारण खूप पडले असेल मी. पडले जाऊ द्या. तर आता आम्ही जातोच घरी. चला विजय चला जा. मी येते पै हे बेबी, मी पडले, लंगडायला लागले ना. चालता येते का माझा मोबाईल आणला. हो घेतलं. तर चला घरी. ओके. तर फायनली मित्रांनो घरी येऊन आहे मी चेंज केलेले आहे कपडे बिपडे. सोनालीने पण घेतले चेंज. आणि फायनली आता आम्ही चाललेलो आहे. म्हणजे मी चाललेलो आहे आता पेरायला, कारण की एका शेतकऱ्याचा फोन आलता. बाय बाय. आणि मस्तपैकी जॅकिंग. तुला काय झाली तुझं काम आवरायचं ना. तर फायनली मी आता जॅकिंग वगैरे घालून चाललं, कारण की मला माहिती 100% अंधार पडणार आहे यायला, मला थंडी वाजणार त्यामुळं. हो तर बाय. तर फॅमिली फायनली मी आहे ना पेरून आलेलं आता मस्तपैकी जेवण करतो. आता हे भाऊनी ते बाकीचे आहेत ना जेवलेले आहेत आणि सोनाली थांबले ते माझ्यासाठी. तर आता फायनली आम्ही जेवण करतो. भूक लागली, तुम्ही काय सुरू करीना.